देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज भारतीय किसान सभेच्या वतीने राधानगरी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे सातबाऱ्यावर लावण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। राधानगरी तालुक्यात 3,500 एकर देवस्थान शेतजमीन आहे। ही शेतजमीन शेकडो शेतकरी कसत आहेत। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती वेगवेगळ्या अटी लावून कसणाऱ्यांकडून खंड भरून घेण्यास नकार देत आहे। सातबाऱ्यावर नावे लावा आणि खंड भरून घ्या या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी आज एकत्र आले। रॅली काढून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। येथे ठिय्या मांडत मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिता देशमुख यांना देण्यात आले। सोलापूर जिल्ह्यामधल्या देवस्थान शेतकऱ्यांचा खंड ही जी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आहे ही वेगवेगळी अत्यंत बोगस कारणं सांगून भरून घेत नाही आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना देवस्थान समिती बेदखल करते आहे। साधं पीक पाण्याची नोंद ही देखील करून घेत नाही आणि पीक पाण्याची नोंद केलेली नाही म्हणून खंड भरून घेतला जात नाही आणि खंड भरून जर घेतला नाही तर या शेतकऱ्याकडे ही जमीन आहे याचा अधिकार त्याचा नष्ट होतो। आणि म्हणून अखिल भारतीय किसान सभेने निर्णय घेतलेला आहे की ही पीक पाण्याची नोंद करण्याची जबाबदारी ही शासनाची आहे। शासनाने ती जबाबदारी स्वीकारावी, त्यांच्या पीक पाण्याच्या पूर्वीप्रमाणेच त्यांनी नोंदी कराव्यात यासाठी आम्ही प्रशासनाला 1.5 महिन्याचा अवधी दिलेला आहे। या 1.5 महिन्यामध्ये त्यांनी सर्व देवस्थान शेतकऱ्यांच्या पीक पाण्याची नोंद या वर्षीची करून घ्यावी, तशा प्रकारचे दाखले शेतकऱ्यांना द्यावेत। जर दिले नाहीत तर 1.5 महिना झाल्यानंतर जिल्ह्यातला सर्व देवस्थानचा शेतकरी आपल्या मुलाबाळांसकट कलेक्टर कचेरीमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करेल असा निर्णय किसान सभेने घेतलेला आहे। यावेळी कॉम्रेड अमोल नाईक, कॉम्रेड दिनकर आदमापुरे, कॉम्रेड बाबासाहेब भोसले, गणू सुतार, बाळू गुरव, ज्ञानदेव शेंडगे, ताई कांबळे, शिवाजी कांबळे, प्रभावती पांडव, बंडा केळुसकर, यशवंत कांबळे, अनंत चौगुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। बीपीएन साठी राधानगरीहून उत्तम पाटील।